आपण इथे पापलेट, सुरमई, कोळंबी अशी अच्छा त्या ठिकाणी ससा मासा बघायला मिळतो. इथे बघू शकता इथे आपल्याला कोळंबी भरपूर निवट्या पकडल्यात का कसं शकता. फक्त चिंबोऱ्यांचे आपल्याला वाटे बघायला मिळतील. शकता मस्त असा मोठा पाकड बघायला मिळालेला आहे. ताजा पनवेलची बाय सुका मेवा म्हणजे मावऱ्यामधला सुका मेवा बघायला मिळतील जे गावठी कोंबड्या. आई कसं देतं कोंबडा. आणि तुम्हाला खादीची मच्छी हवी असेल तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. नाही तर तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आलेली आहे पनवेल फिश मार्केटला. तर पुन्हा एकदा तुम्हाला पनवेल फिश मार्केटची सफर मी घेऊन जाणार आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप साऱ्या कोळणी ते आलेले आहेत. तर आत्ता सध्या आपण खाडीची मच्छी एक्सप्लोर करणार आहोत, त्यानंतर पार्सलच्या मच्छीकडे जाणार आहोत. जर तुम्हाला या पनवेल फिश मार्केटला ताजी मच्छी जर घ्यायची असेल म्हणजे खाडीची मच्छी, तर ती कोणत्या वेळेला येते, कोणत्या टायमिंगला येते हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. सकाळचे वाजलेत 8:30 आणि आता आपण आहोत पनवेल फिश मार्केटमध्ये. या मार्केटचा ॲड्रेस आणि लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्ही बस डेपो किंवा रेल्वे स्टेशनमधून येत असाल तर प्रायव्हेट ऑटोने तुम्ही या मार्केटला येऊ शकता. हा मार्केट वेस्टमध्ये भरतो. आपण इथे पापलेट, सुरमई, कोळंबी अशी आपण बघू शकतो. दादा रेट काय म्हणाला? 1200 रुपये रेट आहे. आणि इथे साईज थोडी मोठी आहे म्हणून 1500 रुपये आपल्याला भाव दिलेला आहे. त्याचबरोबर आपण सुरमई बघू शकता. बिग साईजची सुरमई इथे बघायला मिळते. सुरमई कशी दिली आहे का? 800 रुपये किलो अशी आपल्याला मस्त सुरमई बघायला मिळते बघा. ठीक आहे, थँक्यू दादा. आज गर्दी भरपूर आहे, जास्त वेळ घेत नाहीये. फक्त वामच वाम बघायला मिळते. आई कशी दिली वाम? 300 रुपये किलोला आपल्याला बघायला मिळते. इथे बघू शकता इथे आपल्याला कोळंबी बघायला मिळते. कशी दिली कोळंबी? 400 रुपये किलो दिली आहे. ठीक आहे, थँक्यू. आता फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता मार्केटला गर्दी वाढत आहे. 9 नंतर गर्दी वाढते. कसा वाटा लावलाय? 100ला वाटा लावलेला आहे. इथे आई बसलेल्या आहेत. रोडच्या बाहेरच आई इथे बसतात. याने मस्त ताजा असं 100ला वाटा लावलेला आहे. ताजा मुंबईची बाय की पनवेलची बाय? मुंबईची भाजीची बाय. मी पनवेलची बाय. आता पनवेलची बाय बसलेली आहे आणि 100 रुपये वाटा हिने मस्त असं लावलेला आहे. कमी करून देणार ना वाटा? कसा कमी करणार? नाही करणार, ताजा आहे म्हणून. ताजा आहे म्हणून 100चा वाटा लावणार, 200चा वाटा नाही लावणार. बरं ताजा आहे म्हणून वाटा लावलेला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त बोरी बघायला मिळतोय. 800 रुपये असं वाटा मावशी लावलेला आहे. त्याचबरोबर रेट ही कमी होतो. तुम्ही या मार्केटला येऊन व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला खादीची मच्छी हवी असेल तर रोडच्या बाजूलाच ह्या सर्व ताई मावशा बसलेल्या असतात. तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता फक्त या साईडला खाडीचीच मच्छी मिळली जाते आणि त्या बाजूला पार्सलची मच्छी भेटली जाते. तर तुम्हाला थोड्या वेळात मी पार्सलची मच्छीही दाखवेन. काय भरपूर निवट्या पकडल्यात का? कसं दिला? 300ला दिल्यात या का? सो फ्रेंड्स, इथे बघा 300ला आपल्याला निवट्या बघायला मिळतात. खायचं असेल तर असं ताजा मावरा खा बघा, टेस्ट घेऊन. आणि काळव्यांचं कसं दिलं या? 50ला किती? 1.50 दिलेला आहे. कोळंबी 50ला कोळंबीचं वाटा दिलेलं आहे बघा. थँक्यू ताई. सो फ्रेंड्स, तुम्हाला या ठिकाणी अशाच याप्रमाणे चिंबोऱ्या वगैरे बघायला मिळतील. आई कसं दिला वाटा हा? किती? 700 रुपयाला आपल्याला मस्त अशा भरलेल्या 3 चिंबोऱ्या बघायला मिळतात बघा. तुम्ही बघू शकता मस्त असा मोठा पाकड बघायला मिळते. बघत त्यांनी कटिंग करून ठेवलेला आहे. तर ताई सांग ना, कसा दिला पाकड? 150 रुपये. अच्छा, ही तुकडी आपल्याला 150 रुपयाला दिलेली आहे. कटिंग करून दिलेला आहे. बघू शकता केवढा मोठा ताजा जिंगडा आपण बघतोय बघा. जवळजवळ 10 ते 8 किलोच्या आसपास सगळे जिताडे आहेत. तर मंडळी, तुम्हाला असेच ताजे मासे जर हवे असतील तर या मावशी या एक्सिस बँक म्हणजे ATMच्या खाली इथे बसतात. दर रविवारी असतात. तर तुम्ही इथे येऊन यांच्याकडून मासे घेऊ शकता. मांदेली बघायला मिळतात. कशी आहे मांदी? 50चा वाटा आहे का? 50चा वाटा लावलेला आहे. आणि ही मोदकं कशी दिली?
100चा वाटाने लावलेला आहे. तुम्ही गिरायकांची गर्दी बघू शकता. त्याच्यामुळे जास्त आपण यांना त्रास देऊ शकत नाही. आपण जास्त कमीत कमी वेळामध्ये जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करू. आई कसं दिला वाटा? 200चा वाटा आपण बघू शकतो. सो आपल्याला इथे धोमी बघायला मिळतात. तर तुम्ही धोमी बघू शकता. मस्त अशी छान बघायला मिळतात. यो कसं दिला ताई? धोमी कसं दिला? 200 दिलेला आहे. आणि ही करली ना? ही करली कशी आहे? अच्छा 300ला करली. बघा बिग साईजची करली आपल्याला 300 रुपयाला बघायला मिळेल. खूप टेस्टी लागते. आणि हलवा कसे दिले? हलव्याची जोडी आहे 400ला द्यायचे. 400ला द्यायचे. अच्छा सागराचा भाव वेगळा आहे. असा मासा बघायला मिळतो आपल्याला. काय भाव दिला दीदी? बरं ताईला आज ते भाव सांग काय दिला? 600 रुपयाला हा इथे आपल्याला ससा मासा बघायला मिळतोय. खूप टेस्टी मासा लागतो ना. कालवण छान एक नंबर आपल्याला कालवण. अच्छा एकदम टेस्टी मासा बघायला मिळतो. मिळतील जे गावठी कोंबड्या. आई कसं देतं कोंबडा? 600 रुपयाला आपल्याला मस्त गावठी असं कोंबडा बघायला मिळतो. तुम्ही घेतला का? तुम्ही घेतला? अच्छा कोंबडी घेतली. अच्छा त्यांनी कोंबडी घेतलेली आहे या ठिकाणी. अशीच गावठी गोटी कोंबडी तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर अंडीही तुम्हाला या मार्केटला बघायला मिळतील. इथे दीदीकडे आपल्याला पापलेट बघायला मिळतात. कसं दिलं ताई? पापलेट कसं दिला? 500ला किलो की वाट्यावर? किती येणार वाट्याला? 7 वाट्यावर आपल्याला पापलेट बघायला मिळतात. इकडे आपल्याला माकड्या बघायला मिळतात. आई कशी दिली माकडी? 600 रुपयाची आपल्याला. हा पूर्ण वाटा का? 600 रुपयाला वाटा बघू शकता. नमस्कार मावशी. तर इथे बघा मावशीकडे आपल्याला मस्त असा सुका मेवा म्हणजे मावऱ्यामधला सुका मेवा बघायला मिळतोय आपल्याला ताजा. इथे आपल्याला खारे बघायला मिळतोय. तुम्ही काय ह्याला बोलता आई? अच्छा दांडी सुकट बोलता. आम्ही ह्याला खारे बोलतो. त्याचबरोबर इथे बोंबळांचा वाटा बघायला मिळतोय. अंबार आहे, खारे बागडे आहे, त्याचबरोबर जवळा आहे. तर मला सांगा कशी दिली अंबार? 50-100. अच्छा 50 आणि 100 असा वाटा लावलेला आहे. आणि जवळा आपल्याला दांडी सुकट कशी दिली आहे? 100ला वाटा दिलेला आहे. बोंबळांचा वाटा कसा दिला आहे? 100ला दिलेला आहे. वाकटे 200ला दिलेला आहे. पांढऱ्या वाकटे आहेत ना. त्याचबरोबर इथे आपण बागडे बघू शकता. कसे दिले बागडे? 50ला 2 दिलेला आहे. आणि जवळा का म्हणत 50 रुपये. 50ला इथे मस्त सफेद आपल्याला जवळा बघायला मिळतो. बघा हे बोंबील कशी दिले? 100ला याने इथं वाटा लावलेला आहे. फक्त रविवारी बसता की नेहमी बसता इथे? नेहमी बसता. रस्त्याच्या बाजूलाच बघा इथे मावशी बसलेल्या असतात. त्यांच्याकडे ताजा मस्त आपल्याला सुका मावरा बघायला मिळतोय. थँक्यू. माझ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत. हाय काय घेतलंस मावरा? घ्यायचं आहे. अच्छा नेहमी तुम्ही या मार्केटला येता का? अच्छा नेहमी या मार्केटला येते. राणू हाय. ते पापलेट बघायला मिळतात. आई कसं दिला वाटा यो? 500ला वाटा दिलेला आहे. आणि ही तुकडी कसली आहे आई? अच्छा बिगर काट्याची सुरमई. मग ही कशी दिली सुरमई? 100ला 1 पीस बघायला मिळते. ठीक आहे थँक्यू आई. तर मार्केटला बरीच आपल्याला सेम प्रकारची मच्छी बघायला मिळतोय. कसं दिलं? ह्या खरब्या आहेत ना? अच्छा ह्या 400 रुपयाला आपल्याला वाटायला बघायला मिळतोय. हे 200 रुपयाला आहे. आणि यांच्याकडे बघा जिवंत कोलंबी बघायला मिळते. खाडीची कोलंबी कशी दिली? कोलंबी 100ला वाटी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या बाजूला मोठ्या अशा कोलंब्या बघायला मिळतात. काय भाव आहे? ही खाडीची आहे 600 रुपये किलो. वाट्यावरती दिलेली आहे का? सो फ्रेंड्स हा वाटा आहे 600 रुपये किलो. भाव थोडाफार कमी होतो. तुम्ही घेऊ शकता. हाय कसं दिला वाटा सुरमईचा? 300ला 1 आपल्याला सुरमई बघायला मिळते. बघा याच्याकडे सुरमई आहे. आज पापलेट नाही का? महाग आहे का सध्या? ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला हलवे बघायला मिळतात. मस्त असे पॅकिंग केलेले आहेत. कसं दिला हलवा? 200 रुपये. आणि हे सगळे जाणार का बाहेर पॅकिंग करून ठेवलंय तर? अच्छा हॉटेलवाला द्यायचे आहेत म्हणून यांनी थर्मासमध्ये पण एक्स्ट्रा असे पॅकिंग केलेले आहेत. कशी दिली सुरमई ताई? जोडी दिली त्याला 400. जोडी दिली आहे. आणि ही तुकडी कशी दिली? 100ला दिली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे खाडीची मासे बघायला मिळतात. हे बोईट आहे. कसा दिला वाटा? 400 कसा वाटा दिला? 300चा वाटा आपल्याला बघायला मिळतोय. आणि
माकुळ बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. मस्त असं मोठं माकुळ आहे. त्याचबरोबर इथे जोड्याही बघायला मिळतात. माकुळ कसं दिला आई? आई माकुळ कसं दिला? 200ला आहे. अच्छा. त्याचबरोबर इथे आपल्याला अंबारीचा वाटा बघायला मिळतो. तर इथे अंबार बघा साईजने आहे. कसं अंबारीचा वाटा आहे? 50. थँक्यू. हलव्याचा वाटा कसं दिला? जोडी 400. अच्छा, जोडी 400 रुपये आहे. आणि पोपलीचा वाटा कसा आहे? 200 आणि यो वाला 100. अच्छा, साईज प्रमाणे रेट लावलेला आहे. आता तुमच्याकडे बागडे वा वा वा. 100ला 3 बागडे लावलेले आहेत. आणि सुरमई कशी हे कसं आहे? कुपा 2. अच्छा, 150ला जोडी आपल्याला बघायला मिळेल. अच्छा. आणि माकड्या कशा दिल्या? 100ला वाटा. माकड्या स्वस्त आहे. तर ओला मच्छीप्रमाणे आपल्याला इथे सुका मेवा म्हणजे सुका जवळा सुद्धा बघायला मिळते. कसं दिला वाटा? 100ला 3 दिला. हा हो, तुमचा पण येतोय. होय. ताजा मावळा ताजा 50ला वाटा, 100ला 3. 100ला 3 बघा. 100ला 3. आता 100ला 3 असं मावशी घेऊन बसलेली आहे. फक्त खाडीची मच्छी आहे. आई कसं वाटा दिला हा? 50ला. 50 तुम्ही बघू शकता. मस्त ताजा असं वाटा आहे. आणि ही खाडीची कोलंबी आहे. आई काय वाटत दिले हा? कसा वाटा आहे? 100ला वाटा लावलेला आहे बघा. मस्त असं ताजा कालवण बनलेला आहे. आणि चिंबोऱ्या कशा दिल्या? 400 रुपयाला आहे. भाव कमी होतो ना, तो जास्त घेतला तर किंवा थोडाफार केला तर. अच्छा, भाव कमी होतो मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता मस्त मस्त असे मोठे मोठे कटले बघायला मिळतात. आई जितळा कसा आहे? यो वाला 800 रुपये किलो. म्हणजे जसं साईजवर आहे का, मोठा छोटा? अच्छा. आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता जिवंत कोलंबी आपल्याला बघायला मिळते. कसं दिलं ताई वाटा? 100ला बघा. जिवंत असं मस्त वाटा यो आपल्याला बघायला मिळतोय. तर सेम खाडीची मच्छी आपल्याला जिताडा, माकुळ, त्याचबरोबर कोळंबी, असे मोठे मोठे प्रॉन्स वगैरे पण आपल्याला बघायला मिळत आहेत. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता डोल आहे. आणि इकडे ही बघा घाबरते. घाबरतेस तू? ओ, या ठिकाणी एक बाबा आहे, चिंबोऱ्या घेऊन आलेले आहेत. कसं वाटतं तिला बाबा? 800 रुपये. 800 रुपये आहेत. किती असेल याच्यामध्ये चिंबोरी? 6 लाखेची आहेत ना, मस्त ताजी भरलेली. कुठून आलात तुम्ही? बेलपाड्यावरून येता? अच्छा, जैन पिठी तिथून तुम्ही मच्छी विकायला येता. अच्छा, तर रोज असता इथे या मार्केटला? 2 दिवशी असता. हा, बुधवार रविवार असता. ठीक आहे. रोडच्या बाहेरच हे बाबा बसलेले असतात. तुम्ही याला नक्की व्हिजिट करा. भाव थोडा कमी होईल ना बाबा? होईल ना. ठीक आहे. प्लेटांचा वाटा लावलाय. कसं दिलंय? 1000ला 5. तुम्ही साईज बघू शकता. अशी मस्त मोठी साईज आहे. त्याच्यापेक्षा मोठी साईज इथे आपल्याला बघायला मिळते. हाता एवढी ही साईज आहे. कशी दिली हे पापलेट? 1500ला 3 दिली आहे. रेट थोडाफार कमी होतो ना? रेट थोडाफार कमी होतो. तुम्ही या मार्केटला येऊ शकता. तर तुम्ही मार्केटला गर्दी बघू शकता. खाडीची मच्छी आहे ना बाबा ही? कसं काय भाव यायचा? 200 रुपयाला आपल्याला बघा मस्त अशी वारस मच्छी बघायला मिळते. त्याचबरोबर ते कावळे बघायला मिळतात. कसं आहे हा? 600 रुपये किलो की वाट्यावर? पूर्ण. अच्छा, तुम्ही बघू शकता एवढा मोठा वाटा आपल्याला 600 रुपयाला बघायला मिळते. ठीक आहे, थँक्यू. त्याचबरोबर मार्केटला हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला बरेचसे कोळंबीच बघायला मिळते. तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त कोळंबी या मार्केटला आलेली आहे. मस्त चिंबोऱ्यांचा वाटा बघायला मिळतोय. का कसं दिला ह्या? 400 रुपये दिला. ठीक आहे, थँक्यू. यो कसा वाटा आहे? 200 रुपयाला आपल्याला बघू शकता. मस्त असे दिले आहेत. किती असतील याच्यामध्ये? 15. 8 आहे त्याचे. 8 बघू शकता. थँक्यू. सो इथे तुम्ही बघू शकता आपल्याला कोळंबीचा वाटा बघायला मिळतोय. कसं दिला ताई? 100ला बघा मस्त जिवंत अशी आपल्याला कोळंबी बघायला मिळते. यो आहे खाडीतली, बरोबर ताई? आणि हा कसा वाटा दिला? 100ला वाटा दिला आहे. आणि बागड्याचा वाटा कसा लावला? 100. अच्छा, 100ला वाटा दिलेला आहे. बरी आहेस ना? मस्त. कसं दिला वाटा चिंबोरीचा? यो कसं दिला आई?
1200ला किती आहेत? भरपूर दिसत आहेत. 12 चिंबोऱ्या आहेत ना, चांगल्या भरलेल्या दिसत आहेत. फिश मार्केटलाच इथे एक आई बसलेला आहे. नाव काय तुमचं? सुमन मावशी ते बसलेली आहे बघा. हे मस्त ताजे जे मासे आपल्याला घेऊन येतात. आई कुठले कुठला मावरा असतो तुमच्याकडे? पापलेट, सुरमई, कोळंबी, काळे मासे वगैरे सर्व असतात. तर मी तुम्हाला मावरा दाखवते आईचा. तर हे बघा, हे आहेत काळे मासे. त्याचबरोबर आणि इथे पार्सलची मच्छी पण आणलेली आहे. बागडे बघायला मिळतो इथे, वाम बघायला मिळते. त्याचबरोबर इथे कोळंबी सुद्धा आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता एक मोठी अशी सुरमई कट करून ठेवलेली आहे. ताई कसं दिलं यो? 1400 रुपये किलोला अशी आपल्याला सुरमई बघायला मिळते बघा. चालू दे. तर इथे एक ताई बसलेले आहेत. नमस्कार ताई, कशी दिली सुरमई? 1200 रुपये किलोने. इथे बघा मोठी अशी मोठ्या साईजची सुरमई बघायला मिळते. अगदी बिग साईज आहे. हाताच्या पंजापेक्षा थोडी मोठी अशी आपली साईज बघायला मिळते. कुठली आहे ही? अलिबागवरून ताईने ताजी अशी सुरमई आणलेली आहे. दरवेळी इथेच बसता का? सो फ्रेंड्स, ताईकडे तुम्हाला यायचं असेल तर हे बघा एक्सिस ATMच्या समोरच लाईनला इथे ताई बसलेली आहे. तर यांच्याकडे तुम्ही असे मोठे मोठे मासे घेऊ शकता. कोणते कोणते मासे असतात तुमच्याकडे? पापलेट वगैरे, हलवा वगैरे असतो. अच्छा, तर आज ताईकडे सुरमई आपल्याला बघायला मिळते. थँक्यू. काय कट करतेस? तर आता ही बघा कटला कटिंग करते. कटलाच आहे ना, मिक्स मच्छी आहे सर्व. वडा वगैरे अशी मिक्स मच्छी दिलेली आहे. तर आपल्याला कोळंबी, बोईट याप्रमाणे आपल्याला बोंबील आणि बागडे वगैरे अशी मासे बघायला मिळतात. मोदकं कशी दिली? कोणाची मोदकं आहेत? आई कशी मोदकं दिली? हा मिक्स कशी दिली? 100ला. आई गोड हसते. हा आई बघा किती गोड हसते. होय. आणि त्या आईने कोळंबी आणलेली आहे बघा, मस्त जिवंत कोळंबी बघायला मिळते. किती? 500ला वाटा. वा. खायचा असेल मावरा तर ताजा खा, जिवंत खा, मग चव कळेल माशांची. खाडीच्या मच्छीसाठी तुम्हाला एकादशीपासून ते पौर्णिमापर्यंत किंवा अमावस्याला जेव्हा उधाण असतो त्यावेळेला इथे मावरा तुम्हाला खाडीचा मिळून जाईल. तर सकाळी तुम्हाला 7:30 ते 9:30 पर्यंत म्हणजे या दरम्यानमध्येच इथे मावरा ताजा मिळतो. तर तुम्हाला लवकरात लवकर या मार्केटला यायचं आहे आणि ताज्या मावऱ्याचा आस्वाद घ्यायचा आहे. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. येऊपर्यंत बाय बाय.